हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे महाराष्ट्र स्टेट बोर्डचं इंग्लिशचा लेसन 1.7 परमवीर चक्र अवर हिरोज. आपल्या इंडियन आर्मीमध्ये जे लोक ब्रेव असतात त्यांना बरेच अवॉर्ड दिले जातात, मेडल्स दिले जातात आणि त्याच्यामधलंच एक आहे परमवीर चक्र. परमवीर चक्र हे अतिशय असामान्य किंवा खूपच आउटस्टँडिंग ब्रेवरी असेल एखाद्या त्यांच्या सैनिकाची, मिलिटरी मॅनची, तेव्हा त्याला ते देण्यात येते. हे मेडल कुणालाही देण्यात येत नाही आणि त्याच्यासाठी खूपच आउटस्टँडिंग त्यांचा परफॉर्मन्स असावा लागतो. आणि हे बहुतेक हे जे अवॉर्ड आहे हे मरणोपरांत दिल्या गेलेलं आहे आजपर्यंत बऱ्याच लोकांना, कारण की याच्यासाठी खूपच असामान्य पराक्रम त्यांनी केलेला असतो आणि बहुतेक वेळा त्याच्यामध्ये त्यांना मरणच येते. तर त्याच्यामुळे हे बहुतेक हे परमवीर चक्र बहुतेक जणांना मरणोपरांत मिळालेलं आहे. तर आता आपण लेसन बघूया. यू मे हॅव हर्ड अबाउट लेजेंडरी हिरोज ऑफ द पास्ट अँड देअर एक्स्ट्राऑर्डिनरी ॲक्ट्स ऑफ ब्रेवरी. But even today, many brave soldiers of our country sacrifice their own lives for our safety. Their brave deeds are honored by bestowing military decorations on them. तर आता हे जे काही लेजेंडरी हिरोज आहेत पास्टमधले, आधीच्या काळातले, त्यांना त्यांच्या ब्रेवरीच्या कामांबद्दल हा अवॉर्ड देण्यात येतो. आणि आतासुद्धा जे आपल्या देशासाठी खूप मोठं सॅक्रिफाईस करतात, आपल्या प्राणांचं सॅक्रिफाईस करतात, म्हणजे आपला जीव गमावतात, त्यांना हे परमवीर चक्र देण्यात येते. आणि देअर ब्रेव डीड्स आर ऑनर्ड बाय बेस्टोईंग मिलिटरी डेकोरेशन्स ऑन देम. तर तुम्ही बघितलं असेल, सैनिकांच्या किंवा मेजर, कर्नल हे जे सगळे असतात त्यांच्या युनिफॉर्मवर, छातीवर बरेच तऱ्हेचे असे मेडल्स लावलेले असतात. ते वेगवेगळ्या रंगांमध्ये असतात आणि जितके जास्त मेडल्स, जितके जास्त त्यांना अवॉर्ड्स मिळालेले असतात तितकं त्यांना ते मोठे सैनिक आणि त्यांचा सन्मान तितका केला जातो. तर आपल्या संरक्षणासाठी लढणारे, ज्यांच्यामुळे आपण शांततेमध्ये आपल्या देशामध्ये राहू शकतो, समाधानाने राहू शकतो, असे आपले सोल्जर्स खरंच आपला गौरव वाढवतात. आपल्या देशासाठी ते खूप मोठं बलिदान करतात. इट इज अवॉर्डेड फॉर द मोस्ट कॉन्स्पिशियस ब्रेवरी. मोस्ट कॉन्स्पिशियस ब्रेवरी म्हणजे अतिशय वेगळा, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, खूपच मोठा पराक्रम ज्यांनी केला असेल त्यांना ते मिळतं. or some daring or preeminent act or valor or self sacrifice. खूपच मोठा पराक्रम असेल आणि त्याच्यामध्येही सेल्फ सॅक्रिफाईस असेल, म्हणजे स्वतःच्या जीवाचं बलिदान असेल, त्यांना ते मिळते. इन द प्रेझेन्स ऑफ एनिमी वेदर ऑन लँड, ॲट सी ऑर इन द एअर. तर आपल्याकडे आर्मीचे 3 विभाग आहे, वेगवेगळ्या 3 याच्यामध्ये आर्मी आहे. एक लँडवर काम करणारी आर्मी आहे, दुसरी समुद्रावर काम करणारी आर्मी आहे आणि तिसरी एअर म्हणजे हवेमध्ये, जे हेलिकॉप्टर्स आणि हे वायुसेना आपण ज्यांना म्हणतो ते असते. आणि सीवर पण असतात ते, म्हणजे तिन्ही बाजूंनी शत्रूचं आक्रमण जर झालं तर आपल्याला त्यांच्याशी लढता यायला पाहिजे. The Paramveer Chakra is a very rare honor. So far it has been awarded only 21 times. 14 of these awards were given posthumously. म्हणजे हे जे परमवीर चक्र आहे हे फक्त आजपर्यंत 21 टाइम्सच दिल्या गेलेलं आहे. म्हणजे फक्त 21 जणांनाच ते अवॉर्ड मिळालेलं आहे आजपर्यंतच्या एवढ्या मोठ्या स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये. किंवा जेव्हापासून हे अवॉर्ड्स देणं सुरू झाले तेव्हापासून आजपर्यंत फक्त 21 जणांना दिलं गेलं आहे. म्हणजे आपण विचार करू शकतो की किती ब्रेवरीचं काम केल्यानंतर हा अवॉर्ड दिला जातो. आणि त्यातही 14 लोक असे आहेत, 14 सैनिक आपले असे आहेत की ज्यांना
मरणोपरांत हा अवॉर्ड दिला गेलेला आहे. इंद्राज वज्र और थंडरबोल्ट इज सपोज टू बी अ मॅचलेस वेपन, बट व्हॉट मेक्स द वेपन इनविन्सिबल इज द सुप्रीम सॅक्रिफाईस ऑफ सेज दधीची. आता इथे एक गोष्ट सांगितलेली आहे या परमवीर चक्राशी संबंधित असलेली. हे जे बाजूला परमवीर चक्र दिसते आहे, तर हे कसं बनलं आहे, काय त्याच्यामध्ये आहेत, तर ह्याच्यासाठी एक गोष्ट आहे, ते कसं बनलं. तर इंद्र जो देवांचा राजा आहे त्याचं शस्त्र आहे वज्र और थंडरबोल्ट, किंवा खूपच शक्तिशाली जे शस्त्र आहे ते काय आहे, मॅचलेस आहे, म्हणजे त्याचा कुठेही मॅच नाही. आणि ते शस्त्राचा वार असा असतो की तो अचूक असतो, अभेद्य असतो, असं ते एक शस्त्र आहे. तर हे सुप्रीम सॅक्रिफाईस कसं काय हे बनलेलं आहे, तर एक दधीची ऋषी होते, सेज म्हणजे ऋषी, तर त्यांची खूपच मोठी तपश्चर्या होती आणि ते खूप हठयोगी होते. योग वगैरे त्यांना हे होतं, अवगत होतं योग क्रिया वगैरे, आणि त्यांनी अनेक वर्ष तपश्चर्या केलेली होती. आणि त्यांच्या त्या तपसाधनेचं जे सगळं बळ होतं ते सगळं बळ त्या वज्र या इंद्राच्या शस्त्रामध्ये आलं. पण आता ते कसं, इंद्राचा आणि दधीची ऋषींचा काय संबंध हे आपल्याला बघायचं आहे. अकॉर्डिंग टू लेजंड, थाउजंड्स ऑफ इयर्स अगो अ डेमॉन म्हणजे राक्षस, हजारो वर्षांपूर्वी एक राक्षस होता. त्यांनी काय केलं, सगळं पृथ्वीवरचं पाणी शोषून घेतलं, सोकून घेतलं, पाणीच संपवून टाकलं. त्याने आपल्या कंट्रोलमध्ये करून टाकलं पाणी. इनोसेंट पीपल वेर सफरिंग अँड डाईंग विदाउट वॉटर. दिस डेमन कुड नॉट बी डिफीटेड by any ordinary weapon made of ordinary material like wood, metal, etc. तर या डेमनला, या राक्षसाला असं वरदान मिळालेलं होतं की त्याचा मृत्यू कुठल्याही धातूच्या किंवा लाकडाच्या किंवा कशाच्याही बनलेल्या अशा वस्तूंपासून होणार नाही. साधारण वस्तूपासून जे बनलेलं असेल तर त्याचा मृत्यू त्याच्याने होणारच नाही. तर त्याला वाटलं की आपला मृत्यू जर का अशा कुठल्याही शस्त्राने होणार नाही म्हणजे आपण अमरच झालो आहे. म्हणून त्यांनी सगळ्या विश्वाचा नाश करण्यासाठी पाणीच सगळ्याचं सोकून घेतलं. त्याच्यामुळे काय झालं, सगळे जीवजंतू, झाडं, सगळे माणसं तरफडून मरायला लागले, एक्सेट्रा. तर समथिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी वॉज रिक्वायर्ड. मग आता देवांना वाटलं की असं काहीतरी आपल्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं शस्त्र लागेल, असं मटेरियल लागेल त्या शस्त्रासाठी, ज्यामुळे त्या राक्षसाला आपण हरवू शकू. तर असं त्यांच्या लक्षात आलं की एक दधीची ऋषी आहेत, ते बरेच वर्षापासून तपश्चर्या करून राहिले. तर त्यांच्या जर का हाडांच्या पासून बनलेलं हाडांपासून जर का आपण एखादं शस्त्र बनवलं तर त्यामुळे त्या राक्षसाचा नाश होऊ शकेल. कारण की दधीची हे अतिशय महान ऋषी होते आणि त्यांनी खूप साधना केलेली होती आणि त्यांच्या त्या साधनेचं जर का बळ आपल्याला मिळालं, त्यांच्या हाडांपासून जर शस्त्र बनवलं तर आपण त्या राक्षसाचा नाश करू शकू. म्हणून पण मग आता त्या ऋषींना कसं सांगायचं, दधीचींना कसं म्हणायचं ते जिवंत असताना की तुमचे हाडं द्या, आम्ही त्याच्यापासून शस्त्र बनवतो. पण जेव्हा दधीचींना हे समजलं, दधीची वॉज अ नोबल पर्सन. ही हिमसेल्फ लेड डाऊन हिज लाईफ अँड गेव हिज ओन बोन्स टू हेल्प द पीपल. Indra's weapon of thunderbolts was fashioned from these bones and the demon was defeated. तर मग काय झालं, त्यांनी स्वतःहून त्यांच्या लाईफचं सॅक्रिफाईस केलं आणि त्यांच्या हाडांपासून शस्त्र बनवण्याची परवानगी दिली. त्यापासून मग शस्त्र बनवण्यात आलं, इंद्राचं वज्र, आणि त्या राक्षसाचा त्याच्याने इंद्राने नाश केला. अशा तऱ्हेने तो राक्षस पराभूत झाला आणि देवांचा विजय झाला.